नमस्कार. हॅशटॅग कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त अशा गावठ्या कोंबडीचं कालवण. हो, हे पहा, मी इथे गावठी कोंबडी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे आणि मस्त मी त्यात मले हळद आणि मीठ लावून व्यवस्थित आधी तेलावर परतून गरम पाणी टाकून मी ही गावठी कोंबडी आधी शिजवून घेतलेली आहे. आता या गावठी कोंबडीचं आपल्याला करायचं आहे कालवण, ते पण गावरान मस्त असं झणझणीत असं. तर त्यासाठी मी इथे मसाले वापरलेले आहे. मी इथे घेतलेला आहे अर्धी मोठी वाटी खोबरं बारीक चिरून घेतलेलं. अर्धी घ्यायचं, जास्त घ्यायचं आहे आपल्याला इथे खोबरं. नंतर घेतलेली आहे इथं मी मुठभर कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले कांदे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे समप्रमाणात. आणि इथे कालवण थोडंसं घट्ट दाटसर व्हावं म्हणून मी याकरता घेतलेलं आहे चण्याची डाळ आणि थोडेसे तांदूळ. याने काय होतं, आपल्या कालवणाला मस्त अशी चव येते आणि कालवण मटणाचं किंवा कोणतंही नॉनव्हेज कालवण मिळून येण्यासाठी मदत होते. आता हा सर्व मसाला मी इथे भाजून घेतलेला आहे. आता हे आपण सर्व भाजून घेतलेला व्यवस्थित मसाला मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला वाटून घेतलेला आहे मसाला. इथे खोबरं दिसतंय तुम्हाला. या खोबऱ्यामध्येच मी चण्याची डाळ आणि तांदूळ देखील वाटून घेतलेले आहेत. आधी काय करायचं, मिक्सरला चण्याची डाळ आणि तांदूळ आधी बारीक करून घ्यायचे आणि मगच त्यामध्ये हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आता मी इथे वाटण केलेलं हिरवं वाटण घेतलेलं आहे. हळद, घरगुती मसाला, मीठ, हा असा सर्व मसाला मी इथे वापरलेला आहे. आणि मटण मसाल्याची एक पुडी देखील तुम्हाला इथे वापरायची आहे. आता काय केलेलं आहे, इथे पातेले गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे चांगलं तेल वापरायचं आहे. नॉनव्हेजला जितकं तेल असेल तरच ते नॉनव्हेज खूप असं अप्रतिम लागतं आणि त्याला तर्री देखील छान सुटते. आता हा सर्व मसाला मी आधी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. गरम मसाला, चिकन मसाला आणि घरगुती आपला मसाला आधी तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि मग नंतर आपण वाटून घेतलेला सर्व मसाला यामध्ये ऍड करून छान असा तेल सुटूस तर भाजून घ्यायचा आहे. हा असा मसाला जास्त भाजल्याने काय होते, तरी मटणाच्या कालवणाला खूप छान अशी सुटते आणि चव पण खूप छान येते. मस्त इथे आता असं भाजून झालेलं आहे. 2 ते 4 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा आहे. मी एकीकडे गरम पाणी देखील गरम करत ठेवलेलं आहे. आता मी मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि हे शिजवलेलं मटण आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. कोंबडीचं मटण. आपण जे शिजवलेला रस्सा असतो, सपक पाणी असतं मिठाचं आणि हळदीचं पाणी, त्यामध्ये किंवा आपण त्याला सूप देखील म्हणतो. या सुपामध्ये जर ते कालवण बनवलं तर त्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते. कारण त्या मटणाचा पूर्णपणे चव, अर्क त्या पाण्यात उतरलेला असतो आणि तीच चव आपल्याला या कालवणामधून मिळत असते. म्हणून शक्यतो याच पद्धतीने आधी शिजवून घ्यायचं मटण कोणतंही असो आणि मगच त्याचं असं कालवण करून बघा. खूप चविष्ट असं हे कालवण लागतं. आता मी इथे गरम पाणी देखील ऍड केलेलं आहे. आपल्याला हवं तितकं वरून गरम पाणी देखील ऍड करायचं आहे आणि तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला जास्त पातळ किंवा घट्ट हवं असेल त्या प्रमाणात हे कालवण ठेवून द्यायचं आहे आणि छान असं 5 ते 10 मिनिटं मंद गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे. छान गरम करायचं आहे कालवण, की मग त्याला खूप छान अशी तर्री सुटते आणि कालवण देखील मिळून येतं. तर आपण 5 ते 10 मिनिटं ह्याची वाट पाहूया.
हे पहा 5 ते 10 मिनिटांनी मस्त असं कालवण उकळलेलं आहे. किती छान तरी सुटलेली आहे पहा. मस्त असं झणझणीत गावठी कोंबडीचं कालवण तयार आहे. आता यावरून थोडीशी मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भुरभुरणार आहे. हे खाण्यासाठी आपलं कालवण तयार आहे. आहे की नाही मस्त आणि छान छान सोपी सोपी रेसिपी. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले हे कालवण बघून. तर असा बेत तुम्ही नक्की करून बघा आणि मी सांगितलेल्या मसाल्यांचं प्रमाण देखील तसंच किंवा ते मसाले देखील वापरून हे कालवण करून नक्की बघा. अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपींसाठी #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एक लाईक या रेसिपीसाठी सुद्धा. चलो बाय बाय.